तेव्हा स्टॉलधारकांनी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेला जबाबदार धरलेला आहे। महानगरपालिकेची आणि प्रशासनाची खबरदारी नसल्यामुळेच ही आग भडकल्याचं त्यांचं म्हणणं आहे। यामुळेच आम्ही महापौर त्र्यंबक तुपे यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली। पाहूयात त्यांची प्रतिक्रिया। जेव्हा ही घटना सुरुवात झाली, आग लागल्या तात्काळ आम्ही या ठिकाणी आलो आणि आमच्या अग्निशामक विभागाची ती गाडी असेल, फायर ब्रिगेडच्या गाड्या तात्काळ या ठिकाणी आल्या आणि इथे एवढे मोठे फटाक्याचे स्टॉल असताना महापालिकेची कुठलीही यंत्रणा आग विझवण्यासाठी नव्हती। एक गाडी खरं तर असायला हवी होती। तुम्ही महापौर आहात। नाही, याच्या सूचना आम्ही प्रशासनालाही दिल्या होत्या। माननीय आयुक्त सुद्धा या ठिकाणी आहेत। एवढे मोठे फटाका स्टॉल आहेत, इथे एखादी अग्निशामक यंत्रणा असावी, गाडी उभा करावी। याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या होत्या। प्रशासनाने याची काळजी घेणं गरजेचं होतं असं मला वाटतंय। प्रशासन जबाबदार आहे असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच एवढा मोठा स्टॉल या ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती भागात असताना मला वाटतं ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी पाहिजे। थोडीशी काळजी अजूनही प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती असं माझं मत आहे।